दरम्यान अवकाळी पावसाच्या इशाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केलेलं आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे पाहूयात. राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसात हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसंच विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर आभाळ दाटून येत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात दुपारनंतर वादळी पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी या पावसाचा प्रभाव अधिक भागांमध्ये जाणवण्याची शक्यता आहे. पुणे विभागासह मराठवाड्यातील दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि विदर्भातील अमरावती परिसरात देखील वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मात्र 22 एप्रिल रोजी या पावसाच्या क्षेत्रात कृषी विभागानं शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे. काढणीला आलेली पिकं सुरक्षित ठेवावीत, शेतीची कामं हवामानानुसार नियोजित करावीत आणि वादळी वारे, गारपिटीपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.